छान मंडळी. तर आपला हा डिरेक्ट ब्लॉग आहे इंडियामधून आणि आता तुम्हाला दिसलेला आहे की आम्ही रेल्वे स्टेशनवर आहे, सध्या पुणे स्टेशनवर आहे. आणि तर आमची चालली आहे फॅमिली ट्रिप देवदर्शन करायला अक्कलकोटला, तुळजापूरला. आणि आता निघतोय, सोलापूरची ट्रेन येईल थोड्या वेळाने आणि मग आम्ही निघू. आणि मला इंडियामध्ये ब्लॉग करायला फार लाज वाटते कारण लोक बघतायत सगळे इकडून तिकडून. आणि आता मी तुम्हाला सगळ्या माझ्या फॅमिली मेंबर्सला भेटवते. चला. तर इकडे गौरव आहे. बोला, कसं वाटतंय? झोपेत आहे माणूस. इकडे माझा भाऊ आहे. हाय. इकडे माझी काकू आहे. बोल हाय. बोल हाय. हाय. हाय नाना, बोला कसं वाटतंय? काय काय नाही, कुठे चाललोय आपण? आपण चाललोय तिकडं श्री स्वामी समर्थांना. अक्कलकोटला चाललोय. कसं वाटतंय? बरं, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. बस तुला कसं वाटतंय? आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि देवदर्शनाला चालल्यावर कसं फर्स्ट वाटतंय? टाइम आहे माझं सुषमा सोबत, सो आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि इथं इथं आमच्या शेलार काकी काकी कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना फिरायला जाऊन? ओके. मम्मी बोल हॅलो. हॅलो. आता कुठं चालली? आ कुठं चाललीस? देवदर्शनाला. एवढं देवदर्शन आणि अप्पा पण बोला हाय. आवाज हॅलो, आपण सर्व आता तीर्थयात्रेसाठी जात आहोत. प्लॅटफॉर्म नंबर 4ला गाडी येत आहे. तर आता आमची ट्रेन येईल एक 10 मिनिटामध्ये, मग आम्ही निघू आणि मग सोलापूर पर्यंत. मग तिकडनं परत आपल्याला जायचं एसटीने. तर बघा प्रवास कसा होतोय. डायरेक्ट स्वीडन नंतर आपले इंडियातले ब्लॉग आहे, एकदम रॉ जसे येतील मी तसं करणार आहे. बघू मी किती शूट करते कम्प्लीट ब्लॉग मध्ये. तर स्टे ट्यून. बाय बाय. आरती कुठे चाललाय बोल. हा का, नक्की. काकी जाऊ दे काकी. 3 दिवस एक ते पण काय हा प्रकार. मंडळी आता आम्ही उतरलो आणि आता बसलोय जेवायला. ते पण कुठे असं झाडाखाली. तुमच्या पप्पा असते तर म्हणलं असते हे काय ते नवीन स्टाईल आहे. हे बसलो आम्ही आता. आवडतं आणि आता मस्त इथे जेवतो. गाव वगैरे. वडी आळूची, सॉरी. पण दाखवूच ह्याच्यात आळूची वडी आहे. अशा प्रकारे आपण बसलोय बस मध्ये जायला तुळजापूरला. जेवण झालंय. हे बघा मागे बसलेत सगळे. हा. हॅलो मंडळी, मग बस मधलं तुम्ही बघलं एसटी मध्ये बसलेलो आम्ही आणि आता उतरलोय तुळजापूरला. आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. सगळे थकलेत, सकाळपासून प्रवास करतोय. आणि आता तुळजापूरचं दर्शन घेऊ. एसटी स्टँड वर उतरलोय, सगळ्या बॅगा घेऊन. थकलेले चेहरे दिसतील तुम्हाला आता माझ्यासोबत बघा. सगळे सगळे. आणि आता देवाचा आधी रस पितो जरा उसाचा आणि मग आम्ही जातो देवाचं. हे बघा हे बघा हे बघा. आता आम्ही जरा रस घेतो उसाचा आणि मग जातो मंदिरात. मग मी तुम्हाला सगळ्यांना तुळजापूरच्या देवीचं, लक्ष्मी तुळजाभवानीचं दर्शन दाखवेन. आतमध्ये जाता आलं तर व्हिडिओ शूट करता आलं तर आतलं पण दर्शन. सगळे थकल्यामुळे आम्ही मस्त घेतला गार उसाचा रस आणि सगळेजण मज्जा मस्ती करत होतो. आणि माझा भाऊ कार्तिक इथे परत आमचा जोक मारत होता. मग निघालो आम्ही तुळजापूरला पाया पडायला. तर तुम्ही बघता त्या दिवशी शनिवार होता, त्याच्यामुळे अशी बरीचशी गर्दी होती. पण आम्हाला पुढे कल्पना नव्हती की दर्शनाला किती वेळ लागेल आणि त्याच्यामध्ये काय काय मजा झाली ती तुम्ही आता पुढे बघा. ओटी घेऊ देवीसाठी आणि मग आम्ही मंदिरामध्ये जाऊ आणि बघू असं गर्दी आहे की नाही. गर्दी असेल तर किती वेळ लागेल माहिती नाही. गर्दी नसेल तर लवकर दर्शन होईल. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं सामान घेऊन चाललेलो आहे. चला तर मंडळी बघू. गर्दी तर खूप दिसते. शनिवार आहे त्याच्यामुळे सुट्टीमुळे जाऊया. आणि इथून मग आम्ही मंदिरात प्रवेश केला. तशी बघता तर काही गर्दी नव्हती दिसत आम्हाला. आणि मी तर पहिल्यांदाच आले होते तुळजाभवानीच्या दर्शनाला. बेसिकली आम्ही लग्नानंतर गेलो नव्हतो देवदर्शनाला, तर हे आमचं पहिल्यांदाच देवदर्शन होतं. आणि म्हटलं इंडियाला जातोच आहे तर ते आपण पूर्ण करूनच घेऊया. सो मग असा आमचा प्रवास सुरू झाला. हळूहळू सगळेजण आम्ही जात होतो आणि पुढे गेल्यावर कळत होतं की हां आज चांगलीच मंदिरामध्ये गर्दी आहे. पण म्हटलं होईल आपलं पटकन दर्शन.
तर मग सगळेजण आम्ही काय म्हणतात पूर्ण मंदिराच्या दर्शनासाठी जी लाईन असते तिथे गेलो आणि मला वाटतं काहीतरी 4 मजले आपल्याला दर्शनासाठी खाली यावं लागतं, म्हणजे 4थ्या मजल्यापासून पहिल्या मजल्यापर्यंत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गर्दी इतकी प्रचंड होती की पूर्ण आम्हाला दर्शन घेता घेता जवळपास संध्याकाळचे 7 वाजले. फायनली गाभाऱ्यात आल्यानंतर असं पटकन दर्शन झालं आणि त्याच्यात मग काही शूट घेता आलं नाही आतमध्ये. मग बाहेर आलो. मग त्याच्यानंतर आम्ही देवीची परडी भरली. मग सगळ्यांनी असं बाहेरच्या देवांचं दर्शन घेतलं. मग थोडेसे फोटो काढले. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. लिटरली 3-3.5 तास लागले, पण दर्शन छान झालं. मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या. तर जस्ट दर्शन झालं. मग देवीच्या बांगड्या घातल्या आणि जवळपास 3 तास लागले पूर्ण दर्शन व्हायला. आता अंधार झाला. 3 वाजता आम्ही काहीतरी आतमध्ये होतो. आता 6:30 वाजले आणि आता दर्शन झालं. पूर्ण 3-3.5 तास रांगेत होतो. दर्शन झालं. आता कुंकू घेतलं देवीचं. आता चाललो अक्कलकोटला. चला आता तिकडे पोहोचल्यावर भेटूया. पुढचा प्लॅन माहिती नाही काय, बघू काय होतं. नमस्कार मंडळी. डायरेक्ट संध्याकाळी आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊन अक्कलकोटला आलो. मग जेवण केलं आणि त्याच्यानंतर ब्लॉग नाही केलं परत. तर मग आता आम्ही सकाळी रेडी झालोय मस्त. सगळेजण मागे दिसत आहेत तुम्हाला. घेतलं सगळे रेडी झाले आणि आता आम्ही चाललोय स्वामींचं दर्शन घ्यायला. म्हणजे सगळी मंदिरं करतो अक्कलकोटची. आणि मग जसं मंदिरं करू मी ते दर्शन दाखवेन. आतमध्ये तर अलाउड नाही होत फोन, पण जेवढं दाखवता येईल दाखवेन. तर बघूया आता आम्ही चाललो दर्शनाला. कसं दर्शन होतंय. मस्त 8:15 वाजलेत आता. सगळे रेडी आहेत छान मस्त मस्त. आणि आता आम्ही पहिल्यांदा आलो दर्शनासाठी चोळप्पाच्या मठामध्ये. आणि सकाळीच गेलेलो 8-8:15ला, तरीसुद्धा छान अशी गर्दी होती, कारण रविवार होता त्यामुळे खूप लोक येतात दर्शनासाठी दुरून. पण आमचं असं पटकन असं दर्शन झालं ह्याच मठामध्ये. आणि सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे जे जात असतील चोळप्पाच्या मठामध्ये, की त्यांचं घर आहे तिथे. स्वामींच्या काही जुन्या पादुका आहेत. आणि आमचं सकाळी असल्यामुळे असं छानसं प्रसन्नतेने छान दर्शन झालं. आणि खूप आम्हालाही प्रसन्न वाटलं सगळ्यांना ह्या पूर्ण आमच्या देवदर्शनाच्या जर्नीमध्ये. आणि हे आहे बघा समोर दिसते ते चोळप्पाचं घर. तुम्ही अक्कलकोटला गेल्यावरती नक्की त्या घरी जा. तिथे तुम्हाला विहीर दिसेल. आणि ज्यांना स्वामींचा पूर्ण काही इतिहास माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल, स्वामी पहिल्यांदा चोळप्पाच्या घरी आले होते. तर त्यांच्या पादुका आहेत, त्यांच्या काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्याही दर्शनासाठी आहेत. त्या नक्की बघा. आता आम्ही केलं चोळप्पाचा मठ आणि आता आलोय खंडोबा मंदिरामध्ये. तर मी आता बाहेरूनच दाखवते. दर्शन झालंय आणि आता परत निघालोय. आता आम्ही जातोय वटवृक्ष मंदिरामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपलं शेवटचं बाळप्पाचं मठ. खंडोबा मंदिरामध्ये दर्शन घेतल्यावर आम्ही आलो आता बाळप्पाच्या मठामध्ये, जे की स्वामींचे शिष्य होते त्यांच्या इथे आलो. आणि हाही मठ खूप छान आहे. इथे नक्की या सगळ्यांनी. आणि इथे दररोज दुपारी आणि संध्याकाळी महाप्रसाद देखील असतो, तर त्याचा पण आनंद नक्की घ्या. तुम्ही तिथे राहत असाल तर मी आठवणीनं सांगते. आणि इथे दर्शन घेतलं. आणि इथे जे व्हाईट मार्क केलेत तर तिथे तुम्हाला पाय ठेवायचा नसतो, कारण ते स्वामींची पावलं आहेत असं समजलं जातं. आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता आलो आहे ते वटवृक्ष मंदिरामध्ये, जे की मेन किंवा मोठं मंदिर आहे स्वामींचं, जिथे सगळे भाविक आधी दर्शनासाठी येतात. तर ते आहे हे वटवृक्ष मंदिर. वटवृक्ष समाधी मंदिर आहे, जिथे स्वामींची समाधी आहे.
तर तिथे आम्ही गेलो आणि हे होतं आमचं अक्कलकोटचं शेवटचं मेन मंदिराचं दर्शन. आणि अशी होती आमची टोटली सगळी जर्नी पूर्ण देवदर्शनाची.